नमस्कार. चला तर आज आपण बनवणार आहे कटलेट्स. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक पावभर बटाटे घ्यायचे आहे, अर्धा पाव पोहे घ्यायचे आहे. बटाटे छान उकळून सोलून घ्यायचे. बटाटे छान उकळून सोलून घेतले म्हणजे असे बारीक मॅश करून घ्यायचे आहेत ते एकजीव असे. आणि इकडे आपले पोहे घेतलेले आहे आपण अर्धा पाव, ते छान धुवून भिजत टाकायचे थोडेसे. पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून असे भिजत टाकायचे आहेत. हे बटाटे सोलून घेतलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये छान बारीक बारीक तुकडे, ते गरम आहे त्याच्यामुळे ते बारीक बारीक छान तुकडे करून घेतले. वाफ निघून गेली, थंड गार पटकनी होतील आपले बटाटे बघा. त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालायची आहे. भिजलेले आपले थोडंसं आले लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे मी. त्याच्यामध्ये 1 चम्मचभर हळद घातलेली आहे. थोडंसं जिरे घालायचं, लाल मिरची पावडर घालायची, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला, कारण मीठ याच्यामध्ये जास्त घातल्यामुळे पोहे पण मिक्स करायचे त्याच्यामध्ये. हे बघा आपण भिजत ठेवलेले पोहे हे याच्यात घ्यायचे, स्वच्छ धुतलेले पोहे आणि असे मऊ झालेले आहेत. हे सर्व ते बटाट्यामध्ये घालायचे आणि सर्व एकत्र असं एकदम मिक्स करून घ्यायचं, मॅश करायचं. असं एकत्र एकजीव असं सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे आपल्याला. जे खूपच छान कटलेट्स तयार होतात हे आपले. बघा हे एकजीव असे झालेलं आहे. याचा छान असा गोळा तयार होतोय आहे. तर बघा हे कालवलेला आहे आपला छान एक जीव असा गोळा तयार झालेला आहे याचा. जर थोडंसं असं कडकलं, थोडंसं पाण्याचा हात पण घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये बघा. असे मुठ्ठीत घेऊन असे मुठ्ठीसारखे छोटे 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 त्याचे गोळे तयार करायचे. तुम्ही गोल आकारातही करू शकता, असे लांबूरते निमुरते पण करू शकता. हे असे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे असे आपले इकडे आपले हे तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा आपले तयार झालेले. इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवायचं आहे आपल्याला, कारण हे तळून घ्यावे लागतात. आपलं पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये साईडला हे लावायला आपण रवा घ्यायचा. त्याला काहीतरी असं बाइंडिंग करण्यासाठी आपल्याला रवा घ्यायचा आहे. त्यासाठी आपण थोडा रव्यामध्ये छान हे घोळून घ्यायचे आहेत आपल्याला असे. हे एका कढईमध्ये तेल टाकून, तेल तापल्यानंतर हे सगळे त्याच्यामध्ये गरम तेलामध्ये छान सोडायचे आहे. नंतर पावर कमी करायचे, एकदम मंद आचेवर छान खमंग असे हे आपले कटलेट्स तळून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा छान असे खमंग हे असे पांढरे पांढरे, त्यानंतर ते लालसर झाले म्हणजे आपले बघा हे कटलेट्स तयार झालेले, छान खमंग तळल्या गेलेले आहेत हे असं समजायचं. तुम्हाला जर माझ्या नवीन नवीन रेसिपी आवडत असतील, प्लीज लाईक आणि कमेंट जरूर करा, व्हिडिओ शेअर करा. मला कमेंट करा म्हणजे मला कळेल की माझं कोडे चुकते का काय, तुम्हाला काय समजलं नाही तर. हे बघा हे आपले छान कटलेट्स तयार झालेले, खमंग असे लालसर झालेले आहेत. याचा रवा थोडासा तेलामध्ये पडतो म्हणा, सॉस बरोबर किंवा लिंबाच्या लोणच्याबरोबर छान खाऊ शकता. बघा किती खमंग असे आपली कटलेट्स तयार झालेले आहेत. प्लीज तुम्ही घरी करून बघा, खाऊन बघा कसे झाले ते कमेंटमध्ये मला सांगा. तुम्हाला खरंच आवडले का तर. छान एकदम मुलांना आवडणारी छान सोपी, लहानांपासून मुलांना सगळ्यांना आवडेल ही रेसिपी.
हे आपले कटलेस तयार झालेले आहे बघा. ही तोडून दाखवते किती असे खुसखुशीत असे आपले कटलेस तयार झालेले आहेत. छानसं आतमध्ये खूपच छान लागतात हे. थँक्यू.